नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी। नमस्कार, मी सागर जोशी। तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। हरियाणामध्ये कलानुसार भाजप आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे। काँग्रेसला मागे टाकत भाजपने बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे। हरियाणामध्ये भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे। तर हरियाणामध्ये भाजप सध्या 48 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 36 जागांवर। सातत्याने आकडे बदलतायत। आता भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे। हे कल जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये 90 जागा, काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर, भाजप 49 आणि इतर 6। हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसला मागे टाकत भाजपने आता बहुमताचा आकडा जो आहे तो ओलांडण्याचं चित्र पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेला चित्र जे आहे हे पूर्णपणे वेगळं होतं, मात्र आता कल पूर्णपणे वेगळे झालेले आहे। नक्कीच, तर सकाळच्या 1.5 तासामध्ये काँग्रेस 60 जागांपेक्षाही पुढे पोहोचलेली होती, मात्र मोठा उलटफेल या ठिकाणी झालेला आहे। भाजप सध्या आपल्या अर्धशतकापासून फक्त 1 जागा कमी आहे। 49 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे, तर काँग्रेस 35 जागांवर आणि इतरांच्या वाट्याला सध्या 6 जागा आलेल्या आहेत। मॅजिक आकडा आहे तो म्हणजे 46चा। जम्मू काश्मीरमध्ये एनसी काँग्रेस आघाडीचं अर्धशतक जे आहे ते झालेलं आहे। मॅजिक आकडा 46चा एनसी काँग्रेसनं जम्मू काश्मीरमध्ये ओलांडलेला आहे। 50 जागांवर एनसी आणि काँग्रेस ही आघाडीवर आहे, तर भाजप 25 जागांवर आघाडीवर, पीडीपी 5 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहे। जम्मू काश्मीरमधल्या आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय आणि आता जम्मू काश्मीरमधल्या आकडेवारीवर पुन्हा एकदा नजर टाकूयात। एनसी आणि काँग्रेसनं आघाडी केलेली आहे। 50 जागांवर आघाडी आहे त्यांची। 50 जागांवर त्यांची आघाडी पाहायला मिळते। भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 5 आणि माफ करा, भाजप 25, पीडीपी 5 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे कुठेतरी पीडीपीला अर्थात मेहबूबा मुफ्ती यांना हा मोठा दणका म्हणावा लागेल, कारण 2014च्या निवडणुकीमध्ये 10 वर्षापूर्वी जी निवडणूक काँग्रेस काश्मीरमध्ये झालेली होती त्या ठिकाणी पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता। 28 जागा त्यांना मिळालेल्या होत्या, मात्र आता अवघ्या 5 जागांवर मेहबूबा मुफ्तींचा पीडीपी येऊन ठेपलेला आहे। एनसी आणि काँग्रेस 50 जागांवर, तर भाजप सध्या 25 जागांवर जम्मू काश्मीरमध्ये आघाडीवर आहे। पीडीपीचे एकेकाळी जम्मू काश्मीरच्या राजकारणावर पकड असल्याचं बोललं जात होतं आणि पीडीपीने 2014 मध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या मिळवलेल्या होत्या, मात्र आता पीडीपीची पिछाड झाल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या 5 जागांवर